The great happiness. Buddham saranam gacchami. Nalagiri gajavaram atimatabhutam davagicakkamasaniva sudarunantam metam buseekavidhina jitva munindo tante jasa bhavatu te jayamangalani. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, त्या भिक्खू संघाला मी सदैव वंदन करतोय, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या महान मंगलमय मार्गशीर्ष पौर्णिमेच्या आर्य उपोषित दिनी आपल्या नांदेड शहरातील श्रद्धावान धम्म उपासक बाबा सदाशिवराव हरदडकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या सुपुत्री श्रद्धावान धम्म उपासिका उज्ज्वलाताई चव्हाण मुंबई बोरीवली यांच्या निमंत्रणास मान देऊन आज आपल्याकडे भोजनदान आणि धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आलेले आहे। तेव्हा या धम्मदेसनेच्या कार्यक्रमाप्रसंगी माझ्या समवेत उपस्थित असलेले आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू शीलरत्नजी, त्याचबरोबर पूजनीय श्रामणेर भंते, संपूर्ण हरदडकर परिवार, कांबळे परिवार आणि चव्हाण परिवार, हिंगोले परिवार, राऊत परिवार, सोनाळे परिवार, लोणे दवणे, अजून काय काय जे कोणी श्रद्धावान उपासक उपासिका या मंगलमय प्रसंगी उपस्थित आहेत, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बघा, आज मार्गशीर्ष पौर्णिमा आहे का? आणि ही मार्गशीर्ष पौर्णिमा बौद्ध धम्मामध्ये एक अत्यंत महत्त्वाची अशी पौर्णिमा आहे। या पौर्णिमेला भगवंताच्या जीवनामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी घटना घडली होती। प्रारंभी आपण त्या घटनेवर थोडंसं धम्मश्रवण करूया। अत्यंत प्रेरणादायी अशी ती घटना आहे। त्या घटनेबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल। नालागिरी नावाच्या हत्तीबद्दलची स्टोरी आपणास ठाऊक असेल। भगवंताच्या काळामध्ये अनेक अशा काही घटना घडल्या की ज्या सर्वसामान्य लोकांना अचंबित करून टाकणाऱ्या होत्या, कारण भगवान बुद्ध हे सर्वसामान्य नव्हते। तुम्ही आपल्या चॅनलवरती बुद्ध गुण जर श्रवण केले असतील त्यावरती सविस्तर धम्मदेशन आहेत बघा। वंदनेमध्ये आपण जे इतिपिसो भगवा म्हणतो भगवंताला, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु
अनुत्तरो पुरीस दम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. हे विशिष्ट प्रकारचे 9 गुण भगवंतामध्ये होते. पण हे 9च गुण नव्हते, तर हे विशिष्ट प्रकारचे 9 गुण होते. या 9 गुणांनी परिपूर्ण आपले भगवान होते. आणि तो प्रत्येक शब्द भगवंताला का लागू केलेला आहे किंवा त्या विधानाद्वारे भगवंताचा सन्मान गौरव का म्हणून करत होते, तर याचा इतिवृत्तांत आपण आपल्या चॅनलवरती दिलेला आहे. तर म्हणून भगवंतामध्ये या 9 गुणांच्या व्यतिरिक्त, या 9 गुणांच्या शिवाय असे अनेक गुण होते. रिद्धी सिद्धी पण होती, त्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. तर तुम्हाला ठाऊक असेल, चिंचाचं एक घटना घडली होती, त्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, बरोबर की नाही? आता डिटेल्स सांगत नाही, पण सांगतोय तुम्हाला की अचंबित घटना करून टाकणाऱ्या घटना कशा घडल्या आणि त्यावर कसा विजय प्राप्त केला. बहुसंख्येने बघा, बहुतेक वेळा आपल्याकडे लग्नामध्ये जयमंगल अट्टगाथा म्हटली जाते, नाही का? हे लग्नामध्ये म्हटली जाते, महामंगल जयमंगल अट्टगाथा आशीर्वाद म्हणून म्हटली जाते. जयमंगल अट्टगाथा ही आशीर्वाद, तन ते जसा भवतुते जयमंगलानी, म्हणजे या सत्यवचनाने, ती गाथा जी सुरुवातीला म्हटल्या जाते त्या सत्यवचनाने तुमचं जयमंगल हो, असा त्याचा एकंदरीत थोडक्यात अर्थ आहे. अशा 8 गाथा, म्हणून जयमंगल अट्टगाथा, 8 गाथांचा तो समूह आहे, संग्रह आहे. तर त्यातील आता मी जी गाथा म्हणालो, नालागिरी गजवरं अतिमत्त भूतं, ही गाथा, त्या गाथेवरती प्रकाश टाकेल यासाठी केवळ की नालागिरीची जी घटना घडली होती, राजगिरीमध्ये आपले भगवान होते त्यावेळेला, तर ती घटना आजच्या या मार्गशीर्ष पौर्णिमेला घडलेली आहे. मोठा योगायोग आहे. ताई आमच्या मागावरती होत्या, अनेक दिवसांपासून त्यांची विनंती होती की भंतेजी आमच्याकडे नांदेडला यायचं आहे, बोरीवलीला यायचं तर म्हणाल्याच होत्या, पण ते बोरीवलीचा काही योग तर आला नाही. पण योगायोगाने मला वाटतं बाबांचंच पुण्य आहे, त्यांचे वडील आजारी आहेत, 1-1.5 वर्षांपासून पॅरालिसिसचा त्यांना अटॅक आला आणि ते पाहताय तुम्ही, केवळ वडिलांसाठी पूजा आहे. खरं तर मी सांगेल की आपल्या चव्हाण ताईंसाठी आपण सर्वांनी साधुकार देऊन त्यांचं कौतुक करावं, त्यांचं अभिनंदन करावं. भगवंताला जेव्हा विचारण्यात आलं, भगवान आई वडील जेव्हा म्हातारी झालेली असतात तेव्हा मुलांनी काय करायला पाहिजे, आपल्या चॅनलवरती तुम्ही ऐकलं असेल, माता पितांबद्दल मी कौटुंबिक जीवनाबद्दल जास्तच बोलतो. त्याची कारणंही आहेत. समाजाकडे जेव्हा पाहतो तेव्हा तत्वज्ञान तर महत्त्वाचं आहेच आहे, पण मला वाटतं की कौटुंबिक जीवन जगणारे लोक जे आहेत तर त्यांना कौटुंबिक बाबी भगवंताने त्याच्यावरती काय प्रकाश टाकलाय, आपलं नातं आपल्या लोकांशी कसं असावं आणि आपलं कर्तव्य काय आहे त्याची जाणीव भगवंताने कशी करून दिली, ह्या संदर्भातील अनेक उपदेश आहेत. बघा, पती पत्नीचं नातं असो की आई वडील आणि मुलांचं नातं असो की भावाभावाचं भावा बहिणीचं नातं असो, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये मी बोलतो. बघा, भगवंताने सांगितलं की आई वडील जेव्हा म्हातारी झालेले असतात तेव्हा एक सुपुत्र आणि सुपुत्री म्हणून तुमचं ही कर्तव्य आहे. जसं की आपण लहान होतो, जसं की कुणाची मुलं लहान असतील तेव्हा स्वतःपेक्षा जास्त तुम्ही मुलांना जपता की नाही, जपता का नाही? बिलकुल जपता. बघा तुम्ही आता किती इम्पॉर्टंट असो एखादी गोष्ट, तुम्ही जेवायला जरी बसलात, इव्हन स्वयंपाक जरी करत असाल तुम्ही, तुमचे हात भरलेले आहेत आणि त्याच वेळेला मुलाने शी सू केली, मुलगी असो मुलगा असो, बाळ तुमचं शी सू जरी केली असेल तर ते काम बाजूला सारून तुम्ही त्याची काळजी करता. जर भूक लागली आहे, तुम्हालाही भूक लागली आहे, बाळालाही भूक लागली आहे आणि जेव्हा जेवण मिळेल तुम्हाला, मग ती भाकर भाजी जे काही असेल पंचपक्वान्न, तर अगोदर कुणाच्या तोंडामध्ये घास जातो? एक आई म्हणून, वडील म्हणून बाळाच्या. तर हे प्रेम आहे, नाही का? ही प्रेमाची अटॅचमेंट आहे. तर भगवंताने सांगितलं की ज्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या बालपणामध्ये की जेव्हा तुम्हाला चालता येत नव्हतं, जेव्हा तुम्हाला उठता येत नव्हतं, जेव्हा तुम्हाला बसता येत नव्हतं, जेव्हा तुम्हाला खाता पिता येत नव्हतं, तेव्हा स्वतःचा विचार न करता, स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता, स्वतःच्या कोणत्याच गोष्टींचा स्वार्थाचा विचार न करता निस्वार्थपणे, निरपेक्ष भावनेने, निखळ आणि निव्वळ शुद्ध स्वरूपातील प्रेम आपल्या मातापित्यांनी आपल्याला दिलेलं असते. बरोबर आहे? किती आजारी पडो, काही हो, बिलकुल नाकाला पदर न लावता, नाकाला कपडा न लावता, एकदम तेवढ्याच प्रेमाने त्यांनी आपल्याला प्रेम दिलेलं असते, सेवा केलेली असते, त्यांचं कर्तव्य त्यांनी बजावलेलं असतं. भगवान म्हणाले आता गोष्ट पलटलेली असते. जेव्हा आई वडील म्हातारे होतात तेव्हा आपण मोठे असतो, तेव्हा आपलं काय कर्तव्य आहे?
बरोबर की नाही? आईला आई आई म्हणणे, वडिलांना बाबा बाबा म्हणणे, डॅडी म्हणणे, फादर म्हणणे, पप्पा म्हणणे, मम्मीला मम्मी, काय 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 म्हणणे, हे म्हणणं वेगळं आहे. आणि ॲक्च्युअल मध्ये त्यांनी जे आपल्याला प्रेम आपुलकी जिव्हाळा दिलेला असतो किंवा आपला विचार केलेला असतो, आपल्या जीवनाला घडविलेलं असते, तेव्हा आता आपली वेळ असते की आपण त्यांचा विचार केला पाहिजे. नाही का? गावाकडे म्हणतात फोड्याप्रमाणे जपलं. बरोबर की नाही? जर फोड्याप्रमाणे जपलेलं असते तर आपलंही कर्तव्य असते. तर भगवंताने सांगितलं की आई वडिलांची सेवा तर कराच करा, बिलकुल. त्यांची शू जे काही त्यांना चालता येत नसेल, उठता येत नसेल, धुंकता येत नसेल, बसता येत नसेल, आंघोळ करता येत नसेल, जेवता येत नसेल, ते तर तुम्ही केलंच पाहिजे. ते तर तुमचं कर्तव्य आहे. कर्तव्यासह तुमचं पुण्य आहे म्हणाले भगवान बुद्ध. कर्तव्य तर आहेच आहे, पण त्या कर्तव्य जर तुम्ही निरपेक्षपणे पार पाडत असाल तर ते तुमचं पुण्य आहे. नाही तर मग पैसे दिलेत आणि आम्ही पैसे देतो मग कुणाला तरी करण्यासाठी, तर भगवान म्हणाले तेही जमते, पण त्यासह तुम्हाला पुण्यही पाहिजे ना. कारण प्रत्येक लोक, गृहस्थ लोक काय विचार करतात? आपल्या मुलांकडून विचार करतात की यांनी आमचा सांभाळ केला पाहिजे. बरोबर की नाही? तर मी नेहमी सांगतो, जैसी करणी वैसी भरणी आहे. मग जर आपल्या मुलांकडून अपेक्षा आहे, आपल्याला शिकवताय कशासाठी? मुलाला इंजिनियर बनवायचा आहे, डॉक्टर बनवायचा आहे, अजून काय काय बनवायचं आहे. काय हेतू आहे? खरं पाहिलं तर हेतू काय आहे? खरा हेतू काय आहे? बघा तुम्ही प्रामाणिकपणे विचार करून. काही पोराला जे काय बनवायचं आहे, हेतू काय त्याचा? एक तर त्यानेही स्वतःच्या पायावरती उभं राहावं, त्याने सेटल व्हावं, वेल सेटल व्हावं. आणि तो वेल सेटल जेव्हा होईल, जेव्हा 2 पैसे कमवायला लागेल, तेव्हा त्याने आमची म्हातारपणातली काठी बनावे. असा कोणी विचार करते का? बोलून दाखवतील बोलताना, बाबा आम्हाला करू नको, हे बोलणं वेगळं. लय लोक बोलतात, बाबा आम्हाला करू न करू, आम्हाला धरू न धरू, आम्हाला बघू न बघू, हे बोलणं वेगळं. आणि वेळ आल्यावर मग अश्रू डोळ्यातून येतात, तर तेव्हाची हकीकत वेगळी असते. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की मग आपलंही कर्तव्य आहे आपल्या वडिलांचा, आपल्या आईचा विचार करण्याचा. कारण तुमच्या घरातली तुमची जी मुलं असतात, तर तुम्ही तुमच्या माता पित्यांबरोबर, तुम्ही तुमच्या सासू-सासऱ्यांबरोबर कसा व्यवहार कसा करता, कसं बोलता, कसं वागता, कशी ट्रीटमेंट देता. तर मुलांना शाळेतलं शिक्षण देता येते पैसे देऊन, कॉलेजातलं शिक्षण देता येते पैसे देऊन, किती क्लासेसची फीस भरा आणि त्यांना पाठवा, मग ते बनतात काय बनायचं ते. पण जीवनाचं शिक्षण कुठून मिळते? सर्वप्रथम बरोबर की नाही? कुणाला फॉलो करतात, कुणाचं अनुसरण, कुणाचं अनुकरण करतात? आई वडिलांचं. बघा, मुला बापावर गेला म्हणते, पप्पावर गेला म्हणते, आईवर गेला, मम्मीवर गेला, काकूवर गेला, काकावर गेला, आजीवर गेला, आजोवर गेला, कोणाकोणावर गेला, असं म्हणता का नाही तुम्ही? तर सर्वात जास्त अनुकरण बघा, बोलण्याचा ढंग, बसण्याचा ढंग, चालण्याचं, उभं राहण्याचं, कुणाला मदत करायची, कुणाच्या चोऱ्या करायच्या, डाका टाकायचा, बदमाशी करायची, चांगले कामं करायचे, हे कोणावर जाते? जास्तीत जास्त आई वडिलांवर जाते. बघा तुम्ही, कुणाचा मुलांचा स्वभाव बघा कोणावर जाते. सगळ्या बाबतीमध्ये आपलं हसणं बघा, तुम्ही सगळ्या गोष्टी बघा, 99% जाते आपल्या घरातील, विशेषतः आपल्या माता पित्यांवरती. कारण सर्वात जास्त काळ त्यांच्याबरोबर आपण राहिलेलो असतो. आणि बरोबर राहिलेलाच विषय नाही, तर मातेच्या गर्भामध्ये आपण वाढलेलो असतो ना, तर ते संस्कार होतात. मग सगळ्या बाबतीतले संस्कार होतात. म्हणून आपण जरी कुठे जरी जाऊन राहिलो, आता आपली दीदी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये आहे, नाही का? तिच्यासाठी टाळ्या वाजवा, ती कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जॉब करते आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीचं महत्त्व आहे आपल्या बौद्ध लोकांसाठी, बौद्ध लोकांसाठीच नाही तर आपल्या देशासाठी. कारण त्या काळामध्ये भारतातला एकमेव विद्यार्थी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकला. आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या 250 वर्षाचा सर्वे करण्यात आला होता स्थापनेपासूनचा, की आपल्या विद्यापीठातील सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ, सर्वात हुशार, सर्वात बुद्धिमान विद्यार्थी कोणता होऊन गेला, ह्याचा जेव्हा त्या युनिव्हर्सिटीने सर्वे केला, तेव्हा त्याच्यामध्ये भारतातील एका विद्यार्थ्याचं नाव आलं होतं, जो तिथे शिक्षणासाठी गेला होता त्या काळामध्ये. आणि त्यांचं नाव होतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि हे मी यासाठी सांगतो, विषय निघाला म्हणून, आपल्या चव्हाण परिवारातील आयुष्यमती धम्मोपासिका शरयूताई त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकते. आणि नक्कीच आपल्याला त्याचा अभिमान आहे. आणि म्हणूनही ताईने त्यांच्यासाठी पण आम्हाला इथे बोलावलंय. तर बघा, हे मी यासाठी आई वडिलांच्या बद्दल सांगतोय की जैसी करणी वैसी भरणी आहे. 99% घरांमध्ये हीच गोष्ट आहे. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो की पोरांना बिलकुल शिकवा, तुम्हाला हवं ते किंवा तुम्हाला झेपेल ते शिक्षण द्या, परंतु शिक्षण देत असताना संस्कारही दिले गेले पाहिजे. कारण बरेच लोक रडतात यामुळे की ते म्हणतात हे आमच्याकडून राहून गेलं. काय? तर संस्कार देणं.
बाकीची सगळी धडपड केलेली असते, पण संस्काराची धडपड केलेली नसते. आणि म्हणून नेमकं आपल्याला संस्कार देता आले पाहिजे. संस्कार जर देता येतील तर भविष्यात नक्कीच आपले मुलं आपली काठी बनतील, आपल्याला सांभाळतील, आपल्याला प्रेम देतील, आपुलकी देतील. आज लोकांकडे मी पाहतो, आता लोकांचे चेहरे पाहिले कीच वाचता येतात. मी नेहमी सांगतो, आता याच्यात काय भविष्य नाही, पण खरंच ओळखायला येतात. बघा आता यांचा चेहरा पाहिला ओळखायला काय आहे चेहऱ्या, इथं काय ती इथं CCTV दाखवते, बरोबर की नाही. इथे जे काय ह्यांचीच गोष्ट करत नाही बापा, नाही मी काय केलं म्हणेल तर ह्यांचाच विषय नाही आहे, कुणाचाही विषय आहे. चेहऱ्याकडे पाहिलं की बघा इथचे जे हावभाव असतात, म्हणजे इथचा जो बाजू असते, भूमिका असते, मनाचा स्वभाव असतो, तो इथे उमटतो आपल्या. बघा म्हणून सगळेच मी नेहमी सांगतो, अशी एकदमच हसून लोक नसतात. थोडंसं हसलं की पुन्हा टेन्शनमध्ये, पुन्हा इकडं तिकडं पाहते असं, आणि ते विसरून जातं मग आपल्या बाजूला कोणीतरी आहे बा, किंवा आपण कुठेतरी आलो. स्मशानातही लोक टेन्शन मध्ये त्या मड्याकडे पाहता पाहता अशी एकटकच पाहत राहतात. आलो लग्नातही गेले की कोणाचं काही पाव, कोणाचं चांगलं दिसलं की त्यांची फ्रिक्वेन्सी बरोबर जाते आपल्या टेन्शनमध्ये की आमचं कोण असं नसेल. तर प्रत्येकाची गोष्ट अशीच आहे. तर भगवान बुद्ध म्हणाले बघा की ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत खरं पाहिलं तर आपणच असतो, नाही का. आत्ता ही आत्ता नाथो कोही नाथो परोसी, या भगवान बुद्ध म्हणाले. तुम्ही तुमचे स्वतःचे मालक आहात म्हणाले भगवान. आपल्याला खुश राहण्यापासून कोणी थांबू शकते काय? तसं पाहिलं तर कोण थांबू शकते? पुण्यकर्म करण्यापासून कोणी थांबू शकते काय आपल्याला? आपण जर ठरवलं तर पुण्यकर्म करू शकतो, आपण जर ठरवलं तर दान पुण्य करू शकतो, आपण जर ठरवलं तर शील पालन उपोषण पालन करू शकतो, आपण जर ठरवलं तर ध्यान करू शकतो, आपण जर ठरवलं तर मंगल मैत्री करू शकतो, आपण जर ठरवलं तर सन्मार्गावर आरूढ होऊ शकतो, आणि आपण जर ठरवलं तर बस स्टँडवर खिशे कापत बसू शकतो. कापतात का खिशे? त्या बस स्टँडला एकदा गेलो होतो बाबा, या लय वर्ष झाले, तेव्हा तो तिथं असे फोटो लावले होते एवढे एवढे, आणि त्याच्यावर या खिशे कापू पासून सावध राहा. तुम्ही पाहिलं असेल बा रेल्वे स्टेशनला, बस स्टँडला, या खिशे कापूपासून सावध राहा म्हणे, असं तिथं फोटो लागले बघा. आता कोणाचे कुठं तर कोणाचे कुठं फोटो. तर भगवान म्हणाले अशा ठिकाणी फोटो लागण्यात अर्थ आहे का? आहे का नाही? म्हणून आपल्या हातात बऱ्याच गोष्टी असतात, पण लोक दोष देतात दुसऱ्याला. तर भगवंताने सांगितलं की आपल्या मुलांना शिक्षणाबरोबर चांगले संस्कारही दिले गेले पाहिजे. संस्कार कोणते? तर त्यांना शील सदाचाराची गोष्ट शिकवली पाहिजे, आणि त्यासाठी माता पिता चांगले असतील तर बघा मुलं चांगलेच निघतात. आता ताईच्या बद्दल सांगितलं, ताईने की तिचे 7 कोर्स झाले, 10 days कोर्स विपස්සनेचे 7 कोर्स झाले. जरी ती अमेरिकेला आहे, पण असं नाही आहे की अमेरिकेला म्हणजे असंच आहे. तर 7 कोर्स झाले तिचे, आणि सतीपठाण पण झालाय तिचं, एक सतीपठाण झालंय, सेवा पण दिली आहे. तर बघा मातेकडून हे मिळाले. दुसरी एक गोष्ट मला आवडली की आपल्या आर्दळकर साहेबांकडून, म्हणजे ताईने त्यांचा कल्याण मित्र म्हणून सन्मान केला की आमच्या घरामध्ये जे कोणी व्यक्ती येईल लग्न वगैरे करून नवीन, तर त्या व्यक्तीसाठी एक अट आहे. कोणती? तर त्यांनी ध्यान साधनेचं शिबिर केलं पाहिजे. किती चांगली अट आहे हो. ह्या अटी असल्या पाहिजे. नाही तर बापा पोरगा काय करते, पोराचा बाप काय करते, पोराचा भाऊ काय करते, आणि पोराची बहीण काय करते, आणि पोराची आई काय करते, आणि आजा काय करते. चांगले नोकरीला असतील, पैसे कमवणारे असतील तर मग ठीक आहे तुमची पोरगी चालते, किंवा आमचा पोरगा तुम्हाला चालते. लोक पैसा मला पहा आणि फुलं वाह हेच पाहतात बघा लोक. त्यानं तंबाखू खाणारा असो का, ती पोरगी बरोबर बिघडलेली असो का, काही असो, त्याच्याशी काही संबंध नाही म्हणतात लोक, नाही का. स्वभाव हा फार महत्वाचा. मी नेहमी सांगतो, थायलंडमध्ये पण जेव्हा पोरगी पाहायला जातात, पोरगा पाहायला जातात, तेव्हा त्याच पोराला पसंत करतात. टॉपचं समजतात की जो पोरगा जास्त दिवस चिवरमध्ये राहिला, श्रामणेर जीवन जो जास्त भिक्खू जरी असेल तर श्रामणेरमध्ये, थायलंडमध्ये पद्धत आहे की ज्याने धम्मजीवन जास्त दिवस जगलाय ना, तर त्याला प्राधान्य देतात. आणि इकडं भलत्याच गोष्टीला प्राधान्य देतात. आणि त्यामुळे बघा या परिवाराच्या बद्दल खरंच कौतुक आहे की अशा अटी असल्या पाहिजे. मुलाबद्दल, येणाऱ्या मुलीबद्दल अशा अटी ठेवल्या पाहिजे की ध्यान करणारे असले पाहिजे, शील पालन करणारे असले पाहिजे, उपोषण पालन करणारे असले पाहिजे. त्या दिवशी एका ठिकाणी मला सांगितलं बघा, मुंबईमध्येच आय थिंक सांताक्रूजला काहीतरी मागे प्रोग्राम झालेला, तर तेव्हा त्यांनी पण सांगितलं की भंतेजी की आमच्याकडे पण अशा काही अटी आहेत की मुलगा मुलगी किंवा सोयरीक वगैरे करायची, तर जर तुम्ही श्रामणेर दीक्षा घेतली असेल मुलाने, तर आमच्या मुलीला तर मुलगा करायचा म्हणजे, तर आम्ही प्रत्येक ठिकाणी विचारतोय की श्रामणेर दीक्षा घेतली होती काय आणि उपोषणाचं पालन करता काय. आम्ही 2-4 ठिकाणी विचारलं म्हणजे तुम्ही उपोषण करता का, ते आमच्या तोंडाकडे पाहू लागले. उपोषण म्हणजे काय, तर मग तुमचे व्हिडिओ पाठवले म्हणे, त्यांना नंतर कळालं म्हणे की उपोषण असते बा आपल्याला, तर ते गुरुवार धरण्यातच बेजार होते म्हणजे. टिकाटिप्पणी करत नाही आपण. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या परिवाराकडून त्या घडतात. म्हणून तुम्हाला मी आज सांगेल की काय घटना आज घडली होती.
काहीचं कौतुक करण्यासाठी म्हणून बोललो की वडिलांसाठी ही पूजा ठेवली आहे, वडिलांसाठी ही धम्मदेसना, हा परित्राण दान पुण्य जे करताय तो वडिलांच्यासाठी करताय, हे पुण्य आहे आपलं आणि निश्चितपणे केलं पाहिजे. म्हातारपणामध्ये अशी परिस्थिती असतेच प्रत्येकाची आणि कोण म्हातारं होणार नाही. मी तुम्ही सगळे म्हातारे होणार आहोत. भगवंताने सांगितलं हे सगळ्यांचं सुकून जाणार आहे, हे सगळ्यांचं अंध होणार आहे, हे सगळ्यांचं असं लुळलुळ होणार आहे, हे काळं असलेलं सगळ्यांचं पांढरं होणार आहे. भगवंताची वाणी आहे. कोणत्याही जाती धर्माचे लोक असो, कितीही श्रीमंत असो आणि शिकलेले असो, काही असो, प्रत्येकाबरोबर भगवान म्हणाले काही गोष्टी सारखेपणात घडतात. त्याच्यापैकी आहे एक तर म्हातारपण. कोणाला चुकते काय? कुणी असं म्हणू शकते काय आम्ही फार श्रीमंत आहोत, आम्ही फार शिकलेले आहोत, आम्ही अमक्या ठिकाणी राहतो, ढमक्या ठिकाणी राहतो, यांना मानतो त्यांना मानतो, काय काय करतो, मला म्हातारपण नको आहे का? तुम्ही टीव्ही पाहत असाल त्याच्यामध्ये काय काय दाखवतात ते नट नटी दाखवतात का नाही? बालपणात आम्ही पाहतो तुला झाले ना म्हातारे होतात का नाही, ते पण ते तर काय काय लावत असतील ना बापा, ते चित्रपटात लावतात म्हणून काय काय तोंड लावत असेल ना. तर असं आहे का काही की ते म्हातारे होत नाही? असं आहे का कोणी की आजारी पडत नाही? आहे तुमच्यापैकीच बसल्यापैकी कुणाला विचारलं तर प्रत्येक जणाचं काही ना काहीतरी दुखत असेल. तर दाखवत नाही, सांगत नाही, ती गोष्ट वेगळी. कोणाची कंबर कामातून गेली, कोणाचं काय कामातून गेलं, कोणाचे डोळे कामातून, कोणाचे कान कामातून गेलं, कोणाचं पोट दुखतं तर कोणाचं काय दुखते. भगवान म्हणाले आजारपणाला थांबवता येत नाही. म्हणजे जेव्हा कधी आपण आजारी पडतो असं म्हणू शकत नाही आपण की आमच्याकडे फार पैशात बिलकुल मी आजारी पडणार नाही, असं म्हणणं वेगळं आणि हकीकतमध्ये या डॉक्टरला विचारलं डोळीत आहे का? सगळ्या जाती धर्माचे पेशंट तुम्ही इथल्या दवाखान्यात जा, गुरु गोविंद सिंग मध्ये, आता तिकडे गेला दवाखान्यात तर जाऊन बघा तुम्ही, असं आहे का एकाच समाजाचे पेशंट आहेत? आहे का? काही असते तसं? कोणत्याही समाजाचे पेशंट बघा, असं काही नाही. म्हणून भगवान म्हणाले म्हातारपण प्रत्येकाला आहे, आजारपण प्रत्येकाला आहे आणि मरणही प्रत्येकाला आहे. चांगले वाईट सगळे लोक मरू शकतात. आता बाबांना पॅरालिसिस झाला, आपल्याला वाटते का दुसऱ्याला काहीतरी झालं तर ते दुसऱ्याला झालं. भगवान म्हणाले पृथ्वी गोल आहे. दुसऱ्याला जे काही झालंय, आपण जर हिनवत असेल, आपण जर चिडवत असेल, आपण जर निंदा करत असेल, आपण जर नाकाला पदर लावत असेल, आपण जर नाक वाकडं करत असेल तर होऊ शकते उद्या होऊ शकत नाही. आणि म्हणण्याचा न म्हणण्याचा काही विषय नाही तर बाबा काही लोक म्हणते काय म्हणता, स्वतः मरण्याची गोष्ट करताना आम्हाला मरण्याची गोष्ट. तर भगवंताने सांगितलं सत्य आहे की आपण आजारी पडू शकतो, आपण म्हातारे होऊ शकतो आणि आपण मरू शकतो. भगवान म्हणाले ह्या गोष्टी सगळ्यांच्या बरोबर घडतात आणि ह्याच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि म्हणून भगवंताने उपदेश करताना ह्या गोष्टीची प्रत्येकाला जाणीव करून दिली आहे की मिळालेलं जे आयुष्य आहे, आपण आता चांगले पाय चालतायत, चांगले डोळे आहेत, चांगले कान आहेत, तर आपल्यासह तुम्ही जगा आणि दुसऱ्यांनाही जगवा. हा उपदेश भगवंताने 2600 वर्षांपूर्वी केला. बघा अंगुलिमाला सारख्या लोकांना चांगल्या मार्गात आणलं ना. किसा गौतमी असेल, पटाचार असेल, तुम्ही ऐकत असाल आपल्या चॅनलच्या माध्यमातून. कितीतरी असे गेलेले लोक, एकदम कामातून गेलेले, दुःखी असलेले, कष्टी असलेले, आजारी असलेले, टेन्शन मध्ये असलेले लोक जेव्हा भगवंताला शरण आले आणि भगवंताचा उपदेश ऐकत राहिले, ध्यानावर आले लोक अजरामर झाले ना. हो, इतिहास पहा तुम्ही, बौद्ध इतिहासामध्ये ज्यांना कवडीची किंमत नव्हती त्यांचं पुण्य होतं म्हणून भगवंताकडे आले आणि स्वतःमध्ये परिवर्तन घडवलं आणि अजरामर झाले. नाही ते एखादा डाकू 999 खून करणारा बुद्धाच्या सोबत येणं, बघा ना तुम्ही, जमीन आसमानचा फरक आहे बोलण्यामध्ये किंवा समजून घेण्यामध्ये सुद्धा. एखादा डाकू भगवंताकडे येऊ शकतो आणि तो भिक्खू बनू शकतो, तो अर्हत बनू शकतो, मैत्रीमध्ये पारंगत बनू शकतो. आज त्याचंही नाव निघते बघा आमच्या मुखातून पुन्हा पुन्हा. आणि मुद्दामून त्या अंगुलिमालाचं नाव घेतलं मी, कारण भगवंताने राजगिरीमध्ये राहत असताना आजच्या मार्गशीर्ष पौर्णिमेला नालागिरी नावाच्या मदमस्त दारू प्राशन केलेला, पागल झालेला तो हत्ती की ज्याला युद्धामध्ये सोडायचे फक्त, की जो खुंखार होता एकदम हत्ती, तो हत्ती देवदत्ताच्या सांगण्यावरून राजाने भगवंताला मारण्यासाठी सोडला. भगवान जेव्हा भिक्षाटनासाठी नगरामध्ये प्रवेश केला होता भगवंताने, भगवंतांच्या सोबत भिक्षू होते, भगवान आपल्या हातात भिक्षापात्रे घेऊन असे पुढे पुढे चालले आणि बरोबर त्या हत्तीला तिथून राजवाड्यातून त्याच्या त्या हस्तीशाळेतून सोडण्यात आलं आणि तो दुसरीकडे मार्ग नव्हता जाण्यासाठी म्हणून बरोबर तो एकदम खिंकाळत ओरडत तो भगवंताच्या दिशेने येत होता. सगळे लोक पाहत होते, लोकांनी आपापल्या घराच्या दरवाजे बंद केले, खिडक्यातून लोक पाहत होते. लोकांना वाटलं आता काय होऊ शकते, भगवंत त्या दिशेने येत आहे, भगवंतासोबत भिक्षू आहे. जे नौके भिक्खू आहेत ते नौके भिक्खू सुद्धा बाजूला पळाले. जे अर्हत भिक्खू होते ते मात्र स्थिर भगवंताच्या सोबत होते, परंतु आनंद भंतेजी जे होते अर्हत नव्हते, पण आनंदाचं आणि भगवंताचं नातं असं विशिष्ट प्रकारचं नातं होतं.
आई आणि मुलाचं नातं जसं असते ना, भगवंत म्हणाले, तर तसं आनंदाचं भगवंतावर प्रेम होतं आनंद भंतेजींचं. आणि आनंद भंतेजी भगवंताच्या पुढे गेले. अरे भिक्खू तर जाणत होते की भगवंताला नालागिरीच काय, कोणीच काही करू शकत नाही, भगवान सम्यक संबुद्ध आहेत, सर्वज्ञ आहेत. आणि त्यामुळे आनंद भंतेजी पुढे गेले. आनंद भंतेजीने असे हात केले आणि भगवंताला म्हणाले, भगवान आता आनंद होते, भगवान तो नालागिरी तुम्हाला मारण्याच्या अगोदर तो मला मारेल, म्हणून तुम्ही बाजूला व्हा. पण भगवान स्मित हास्य करतात, अरे आनंदा, नालागिरी मला काय करू शकेल, भगवंताला कुठे काय करेल, तो नालागिरीच काय तर कोण काय करेल भगवंताला. आणि आनंद पुढे आले भगवंताने आनंदाला सांगितलं की तू बाजूला हो, नालागिरी मला काही करू शकणार नाही. एका क्षणात भगवान म्हणतात तो नालागिरी तर येत आहे आणि भगवान म्हणाले की तुम्हाला काही करू शकणार नाही. खरोखर तो नालागिरी हत्ती, बलाढ्य हत्ती होता, खूप मोठा हत्ती होता, पागल हत्ती होता. त्याला दारू पाजून, त्याला नशेचे काय काय पाजून त्याला सोडलं होतं. हेतू होता भगवंताला मारण्याचा. जसं दगड टाकला होता का नाही गृधकूट पर्वतावर तो देवदत्ताने, तर तसाच प्रसंग आहे होता. चिंचा नावाच्या स्त्रीचा जो प्रसंग घडवला होता तसाच हाही प्रसंग होता. भगवंतावरही प्रसंग आली. याही घटनेतून आपण काही गोष्टी शिकलो पाहिजे की आपल्याच वाट्याला कोणी मारते, कोणी शिव्या देते, कोणी आपल्या बरोबर काय म्हणतात त्याला डावपेच खेळते, असं सर्वसामान्याच्याच बरोबर घडते असा काही विषय नाहीये. बरेच लोक रडतात बघा या बाबतीमध्ये, माझ्याच बरोबर घडते, काय करा, त्यांना बरं दिसत नाही, ते आमच्यासोबत भांडणच करतात, आम्हाला मारतातच, आमच्या बरोबर डावपेचच करतात. अहो भगवान सम्यक संबुद्धाला सोडलं नाही हो. सोडलं का? किती घटना घडल्या बघा तुम्ही. बौद्ध साहित्य जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल कितीतरी घटना घडल्या माहिती आहे. त्या गृधकूट पर्वतावरच राहत असताना भगवंताला मारण्यासाठी अगोदर 2 लोक सोडले, नंतर 4 लोक सोडले, नंतर 8 लोक सोडले, नंतर 16 लोक सोडले भगवंताला मारण्यासाठी देवदत्ताच्या सांगण्यावरून अजातशत्रूने. परंतु भगवंताला कोणी मारू शकलं नाही, म्हणून तो नालागिरीही मारू शकला नाही. जेव्हा तो भगवंताच्या पुढ्यात आला तेव्हा नालागिरी हत्तीकडे भगवान असे पाहतात आणि आपले मैत्रीचं बल सोडतात. मैत्री होती ना भगवंतामध्ये. महाकारुणिको म्हटलेलं आहे बघा, महाकारुणिको नाथो हिताय सब्ब पानिनं पुरेत्वा पारमी सब्बा पत्तो संबोधी मुत्तमं. महान कारुणिक होते आपले भगवान बुद्ध. जेव्हा तो नालागिरी आला भगवान स्थिर थांबले. ना भीती, ना घबराट, ना थरकाप, ना काय विचार. बिलकुल भगवंताला पूर्ण कॉन्फिडन्स असतो की काय होऊ शकते पुढे. ते सर्वज्ञ होते ना, सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणकार. तो नालागिरी येतो, भगवंताच्या समोर दोन्ही गुडघे टेकवतो. तो पागल असलेला हत्ती, भगवंताला मारण्यासाठी सोडलेला हत्ती भगवंताच्या समोर गुडघे टेकवतो. आपली सोंड भगवंताच्या दोन्ही पायाच्या त्या मधल्या मातीमध्ये टाकतो, सोंडेमध्ये माती पकडतो आणि तो आपल्या अंगावरती उधळतो आणि तो असं थांबतो. भगवान असा हात ठेवतात आपल्या मैत्रीचा त्याच्या मस्तकावरती आणि भगवान मैत्री देतात त्याला. तो भगवंताला वंदन करतो, थोडा वेळ बसतो, उठतो आणि रिव्हर्समध्ये पाठीमागे 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 तो आपल्या हस्तिशाळापर्यंत जातो. जोपर्यंत भगवंताला दिसतात भगवंताकडे तो पाठ करत नाही. हे मैत्रीचं बल होतं भगवंताचं. आणि ही घटना आजच्या पौर्णिमेला 2600 वर्षांपूर्वी घडलेली आहे. भगवंतानं मे तंबुसे कविदिना जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जय मंगलानी असं म्हटलेलं आहे. तर ही घटना आजच्या दिवशी घडली म्हणून मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं. मैत्रीमध्ये असं बल आहे. अंगुलीमालाबद्दल जे मी म्हणालो ना तुम्हाला, तर काय विशेषता होती माहिती आहे अंगुलीमालाची तुम्हाला. जेव्हा अंगुलीमालाचं परिनिर्वाण झालं ना, भिक्षू झाल्यावर अंगुलीमाल दाखव भिक्षू झाला, भिक्षू झाल्यावर त्यांचं परिनिर्वाण झालं. परिनिर्वाण झालं ना तर काही नवखे लोक आणि उपासक की ज्यांना माहिती नव्हतं ते भगवंताला विचारत होते की भगवान आता मृत्यूनंतर अंगुलीमाल भंतेची गती कोणती झाली. मेल्यानंतर लोक म्हणतात ना कुठे गेले बा, कोणी नरकात गेलं, कोणी स्वर्गात गेलं, कोणी कुठे गेलं म्हणतात. भगवंताला विचारलं भगवान त्यांची काय गती झाली आहे. एकटीच भूमी सांगितल्या ना भगवंताने, तर गती कोणती झाली. तर भगवंताने सांगितलं माझा पुत्र अंगुलीमाल भंतेजी, माझा पुत्राच्या बाबतीमध्ये तुम्ही जर मला विचाराल तर मी तुम्हाला सांगतो आहे. भगवान म्हणाले माझा पुत्र परिनिर्वाणाला गेला, निर्वाणाला तर प्राप्त झाला, अरहंतापैकी एक झाला. आणि दुसरी विशेषता माझ्या पुत्राची की माझा पुत्र जरी पूर्व जीवनामध्ये डाकू होता, 999 खून करणारा होता, पण भिक्खू झाल्यामुळे, बुद्धाचं अनुकरण केल्यामुळे, ध्यान केल्यामुळे, मैत्री केल्यामुळे तो मैत्रीमध्ये आग्रह होता. आणि त्यामुळे त्यांचं गौरव आणि सन्मान भगवंताने केला की माझा पुत्र मैत्रीमध्ये आग्रह होता. सांगा, हे मैत्रीचं बल आहे. म्हणून गर्भमंगल संस्कार जिथे कुठे होतात की नाही,
आपल्या चॅनलवरती बघा बऱ्याच प्रवचन आहे त्या संदर्भामध्ये आणि अंगुलीमाल सुक्त पण आहे बघा म्हटलेलं आपल्या चॅनलवरती. तर अंगुलीमाल सुक्त गर्भमंगल संस्काराच्या वेळी यासाठीच म्हणून केवळ म्हणतात की अंगुलीमाल भंतेजीची विशेषता काय होती, कशात आग्रह होते, मैत्रीमध्ये आग्रह होते. तर भगवंतांना आजच्या दिवशी आपल्या मैत्रीचं बल त्या नालागिरी हत्तीवर दाखवलं होतं. ही एक घटना घडली होती बघा. तर दुसरी घटना भगवंताच्या नंतर 200-250 वर्षानंतर जेव्हा आपले सम्राट अशोक जन्माला आले बघा. तर सम्राट अशोक जेव्हा जन्माला आले तर आजच्या दिवशी सम्राट अशोकाची मुलगी आणि मुलगा, काय नाव त्यांचं, मुलाचं नाव होतं महेंद्र आणि मुलीचं नाव होतं संघमित्रा. विदिशा नावाची राणी होती एक. सम्राट अशोकाची राणी एक राणी कोणती होती, विदिशा राणी. तर ती विदिशा राणीच्या कडून सम्राट अशोकाला 2 पुत्र झाले होते, एक तर महेंद्र आणि दुसरे संघमित्रा. या दोघांची दीक्षा सुद्धा आजच्या मार्गशीर्ष पौर्णिमेला झाली होती. मोगली तिस्स भंतेजी कडे आपले सम्राट अशोक बोलले होते की भंते मी धम्माचा दायाच झालो आहे का. तेव्हा भंतेनी सांगितलं की महाराज जेव्हा तुम्ही आपल्या पुत्राला पुत्रीला किंवा घरातल्या कुणातरी रक्ताच्या नात्यातल्या व्यक्तीला धम्मामध्ये दान द्याल भिक्खुनी संघात किंवा भिक्खू संघात, तर तेव्हाच तुम्ही धम्माचे दायात व्हाल. तेव्हा भगवंताने आपल्या महेंद्राकडे आणि संघमित्राकडे पाहिलं. त्यांनी लगेच होकार दिला. आमची पण हीच इच्छा होती, तुम्ही परवानगी देत असाल तर आम्ही भिक्खू बनू शकतो, भिक्खुनी बनू शकतो. आणि भंते मोगलीपुत्र तिस्स यांनी महेंद्राला दीक्षा दिली आजच्या दिवशी. आणि आर्य माताजी धम्मपाला होत्या त्या काळामध्ये, धर्मपाला. त्या धर्मपाला आणि आयुपाला यांच्याकडून आचार्य आणि उपाध्याय म्हणून संघमित्रांची त्यांच्याकडून दीक्षा झालेली आहे. आणि आजचाच तो मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता की ज्या दिवशी त्या दोघा बहीण भावांची दीक्षा झाली. केवळ दीक्षा, तुम्ही विचार करा या घटनेचा. सम्राटाचा मुलगा ज्याचं राज्य आजच्या भारताच्या बाहेर जो अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, चायनाचा बॉर्डर आहे, इंडोनेशिया वगैरे जो काही प्रांत आहे, संपूर्ण ब्रह्मदेश वगैरे आताचा तेव्हाचा जम्बूद्वीप होता. आणि त्या संपूर्ण जम्बूद्वीपावर सम्राट अशोकाचं राज्य होतं. एवढा मोठा बलाढ्य सम्राट असलेला सम्राट अशोक, त्याचा मुलगा आणि मुलगी राजवैभव त्यागून जर भिक्षू बनू शकतात, भिक्षुणी बनू शकतात, तर राज जीवन म्हणजे राजाचं जीवन श्रेष्ठ आहे की भिक्खूचं जीवन श्रेष्ठ आहे. त्यांना कोणी बळजबरी केली होती काय, बळजबरी नव्हती केली. पण त्यांनी जे भिक्खूंकडून पाहिलं होतं की भिक्खू जीवन किंवा बुद्धाच्या धम्माचं आचरण, बुद्धावर असलेली श्रद्धा, धम्मावर संघावर असलेली श्रद्धा किती महत्वाची आहे तीही त्यांना उमगली होती. त्यांनी ती अनुभवली होती भंतेजींकडून. आणि म्हणून त्यांनाही इच्छा होती की आम्ही भिक्खू झालो पाहिजे, भिक्खुनी झालो पाहिजे. म्हणून त्यांची आज दीक्षा झाली. त्यांच्या जीवनामध्ये दुसरी एक घटना घडली होती. मगध साम्राज्य होतं तेव्हा. हे विदिशा नगरी म्हणजे आता तुम्ही सांचीला कधी गेलात ना, सांचीचा स्तूप एकमेव स्तूप आहे बघा 8 स्तूपांपैकी की भगवंताच्या अस्थिवर बनवलेला तो जशास तसा स्तूप आहे बघा. जगात एकच स्तूप आता आहे. भगवंताचं महापरिनिर्वाणानंतर अस्थी जे होते ना 8 ठिकाणी त्या बाटल्या गेल्या, विभागल्या गेल्या, वाटण्या केल्या, त्याच्यावर 8 स्तूप निर्माण केल्या गेले त्या काळामध्ये. तर त्यातली एक स्तूप जो आहे हा सम्राट अशोकाने निर्माण केलेला आहे बघा. तर तो जशास तसा आहे. सम्राट अशोकाने 84 स्तूप निर्माण केले होते ना, त्यापैकी सुद्धा तो एकच स्तूप आहे सांचीला. आजही तुम्ही जर कधी जाऊन पाहाल जशास तसा असलेला एकच स्तूप आहे, कायम तसा राहिलेला. आणि त्या स्तूपाचं निर्माण कोणासाठी केलं होतं माहिती आहे, कोणाच्या हेतूने केलं होतं. वंदनेमध्ये आपण म्हणतो वंदामी चेतियं सद्मं सत्पठ्ठाने सुपतिष्ठितं शारीरिक धर्म महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. त्या चैत्यामध्ये भगवंताच्या ज्या अस्थी आहेत, स्तूपामध्ये भगवंताच्या ज्या अस्थी आहे, त्या अस्थीला पण मी वंदन करतो, आपण वंदन करत असतो ना. तर तो सांचीचा स्तूप सम्राट अशोकाने निर्माण केला. आणि तो कोणासाठी म्हणून, तर त्यांची जी राणी आहे संघमित्रा आणि महेंद्राची आई विदिशा राणी, त्या विदिशा राणीला वंदन करण्यासाठी म्हणून तिच्या माहेराजवळ आहे. त्या विदिशा जवळ आजही तिथे विदिशा आहे. त्या विदिशाच्या जवळ असलेला तो सांचीचा स्तूप आहे. आणि म्हणून ती राणी सुद्धा अत्यंत धार्मिक होती, श्रद्धावान होती. तिचीही बुद्ध धम्मावर संघावर श्रद्धा होती. तर त्या राणीची 2 मुलं जे आज दीक्षित झाले, तर आज दीक्षित झाल्यानंतर राजा सम्राट अशोक जो होता 6 वर्ष त्याला कंप्लीट झाले होते. आणि त्यानंतर मग याची दीक्षा झाली. पुन्हा 12 वर्ष भिक्खू आणि भिक्खुनी महेंद्र आणि संघमित्रा थांबले. 12 वर्षानंतर सम्राट अशोकाने भारतातल्या प्रमुख विद्वान, शीलवान, विनयधारी भिक्खूंची निवड केली की बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार, शील सदाचाराचा प्रचार आणि प्रसार, जो बुद्धाचा मानवतावादी धम्म आहे तो जगात प्रसारित झाला पाहिजे. म्हणून काही भिक्खूंची निवड केली होती. तर श्रीलंकेला कोणाला पाठवायचं,
ह्याची जेव्हा त्याने हे केली, निवड करण्याचा विचार केला, तर त्याच्यामध्ये कुणाला पाठवलं त्यांनी? आपल्या मुलाला पाठवलं, महेंद्राला पाठवलं होतं. आणि महेंद्राला पाठवलं, महेंद्र तिकडे गेले. महेंद्राने तिकडे जाऊन देवानांपिय 30 नावाचे राजा होते तेव्हा सम्राट आपल्या श्रीलंकेचे, आणि अनुला नावाची त्यांची राणी होती. अगोदर त्यांना दीक्षित केलं, त्यांना उपदेश केला भगवंताचा, त्यांच्या श्रद्धा जागली, ते दीक्षित झाले. राजा राणी दीक्षित झाल्यामुळे लोकही दीक्षित झाले आणि महेंद्र भंतेजी तिकडे थांबले. त्यानंतर मग संघमित्रा, कारण महेंद्राकडून प्रवचन ऐकून श्रीलंकेतल्या राणी राजकुळातील ज्या स्त्रिया होत्या ना, त्यांनाही इच्छा निर्माण झाली होती की आम्हाला पण भिक्खुनी बनायचं. मग तेव्हाचा तो नियम होता की भिक्खू स्त्रियांना दीक्षा देऊ शकत नाही. मग भिक्खू जर स्त्रियांना दीक्षा देऊ शकत नाही, तर भंतेकडे विचारणा केली राजाने की भंते, याच्यावर उपाय काय आहे? तर भंतेने सांगितलं की माझी एक बहीण आहे संघमित्रा, आणि तुम्ही राजा सम्राट अशोकाकडे एक निरोप पाठवा की त्यांना इकडे निमंत्रित करा. त्या जर इकडे आल्या तर मग इकडे स्त्रियांना पण दीक्षा देता येईल. तर मग त्या राजाने पत्र पाठवलं. आता सम्राट अशोकाचे संबंध सगळ्यांशी चांगले होते, मैत्रीचे, कारण तो बुद्धाचा उपासक होता त्या काळामध्ये. आणि मग संघमित्रा माताजी ज्या होत्या भिक्षुनी, त्यांनी आपल्या बुद्धगयेच्या बोधी वृक्षाची एक शाखा सुवर्ण पात्रामध्ये घेऊन, तुम्ही चित्र वगैरे आता पाहत असाल बघा, कलाकारांनी चित्र बनवलेले आहेत, तर सुवर्ण पात्रामध्ये ते महाबोधी वृक्ष, ओरिजिनल मूळ त्या काळचा बुद्धगयेचा, ज्या बोधिवृक्षाखाली बसून आपल्या सिद्धार्थ बोधिसत्वांना ज्ञान प्राप्ती झाली होती, त्याची एक शाखा घेतली, सुवर्ण पात्रामध्ये ठेवून जहाजाद्वारे, बोटीद्वारे संघमित्रा माताजी त्यांच्या समवेत 11 आर्याजी म्हणजे माताजी या समुद्रावाटे श्रीलंकेला पोहोचल्या. आणि तिथे अनुराधापूर, आजही ते शहर आहे, तेव्हा राजधानी होतं ते. तर अनुराधापूरमध्ये त्या बोधिवृक्षाचं रोपण आजच्याच दिवशी करण्यात आलं होतं, राजा भंतेजी माताजी यांच्या शुभ हस्ते. म्हणून श्रीलंकेमध्ये आजच्या या पौर्णिमेला संघमित्रा दिवस म्हणतात. काय म्हणतात? संघमित्रा दिवस. तो यासाठी म्हणून, कारण आजच्या दिवशी त्यांची दीक्षा पण झाली होती, आणि आजच्याच दिवशी त्यांच्या शुभ हस्ते भारतातून आणलेला जो बोधिवृक्ष आहे, पिंपळाचं झाड, ते श्रीलंकेमध्ये अनुराधापूरमध्ये लावलं होतं. तुम्ही जर कधी श्रीलंकेला गेलात तर जगातील सर्वात प्राचीन, सर्वात जुना वृक्ष म्हणून गव्हर्नमेंटकडे नोंद आहे ती श्रीलंकेच्या त्या पिंपळाच्या झाडाची, की ज्या झाडाला कुठल्याही प्रकारचा काही त्रास होऊ नये किंवा त्याची खराबी होऊ नये म्हणून सोन्याचे कॉलम लावलेले आहेत बघा, प्युअर गोल्डन, 24 कॅरेटचं म्हणता तुम्ही कोणतं, तर 24 कॅरेटचं सोन्याचे कॉलम लावले त्याच्या फांद्यांना, त्याच्या फांद्या मोडू नये, त्याची काही नासधूस होऊ नये म्हणून. बुद्धगयेला सुद्धा आता आम्ही आताच जाऊन आलो, पुन्हा फरवरीमध्ये जाणार आहोत, आमचे धम्मस्थळी असतात लोकांच्या आग्रहास्तव. तर बुद्धगयेला सुद्धा थायलंडच्या लोकांनी, तुम्ही बुद्धगयेचं महाविहार कधी पाहिलं, महाबोधी विहार मंदिरासारखं आहे बघा, तर त्याच्यावरती जो कळस आहे तो प्युअर सोन्याचा कळस आहे, प्युअर सोन्याचा. तोही थायलंडच्या लोकांनी दान दिला. आणि आता पुन्हा थायलंडच्या लोकांनी बुद्धगयेच्या बोधिवृक्षाच्या फांद्यांना सपोर्ट म्हणून, जसा श्रीलंकेच्या फांद्यांना सपोर्ट दिलाय ना सोन्याचा, तसा आता काही दिवसांपूर्वी थायलंडच्या लोकांनी बुद्धगयेच्या बोधिवृक्षाला सुद्धा सोन्याच्या कॉलमचा सपोर्ट दिलाय, प्युअर सोन्याचा. तुम्ही कधी चित्रात पण पाहाल जर कधी किंवा बुद्धगयेला गेलात तर हे यासाठी सांगतोय मी की त्या श्रीलंकेमध्ये अनुराधापूर येथे सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा जे भिक्षुणी झाल्या होत्या, तर आजच्या दिवशी त्यांनी बोधिवृक्षाचं रोपण त्या ठिकाणी केलं होतं, जो बोधिवृक्ष आजही पूजल्या जातो तिथे. म्हणून यस्स मूल्ये निसिन्नोव सब्बारी विजयं अक्का वंदो सप्पन्युतं सत्था वंदे तं बोधिपादपं, असं वंदनेमध्ये म्हटलं जाते बघा. यस्स मूल्ये निसिन्नोव सब्बारी विजयं अक्का पत्तो सप्पन्युतं सत्था वंदे तं बोधिपादपं. इमे हेते महाबोधी लोकनाथेन पूजिता. इमे हेते महाबोधी, हा जो बोधिवृक्ष आहे लोकनाथेन पूजिता. लोकनाथ कोण आहे? लोकनाथ भगवान बुद्ध, भगवंताला लोकनाथ म्हणतात ना. तर इमे हे ते महाबोधी, हा जो बोधी वृक्ष आहे, महाबोधी वृक्ष आहे, हा कोणाकडून पूजित आहे म्हणाले त्या गाथेमध्ये? भगवान सम्यक संबुद्धाकडून. लोकनाथेन पूजिता अहंपी ते नमस्सामी. मी सुद्धा त्या बोधिवृक्षाला वंदन करतोय. अहंपी ते नमस्सामी. बोधी राजा नमत होते, बोधी राजा नमत होते म्हणजे नमस्कार करणे आहे. तर हे वंदनेमध्ये आपण म्हणत असतो, पण हकीकत मध्ये तर बाबा आम्हाला माहीतच नाही, काही लोकांना म्हणतात पाठ झाल्यामुळे लोक. तर हे या दिवसाचं महत्व आहे म्हणून तुम्हाला अभिषेक केलं. तर ही घटना तुम्ही लक्षात ठेवा की एक राजा, त्या राजाची मुलं
हे भिक्खू बनले, भिक्खुनी बनले. बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून जीवन आपलं वाया घालवता कामा नये. छोट्या छोट्या गोष्टीच्या गाठी मारून त्याचं गाठोडं बांधून डोक्यावर घेऊन जीवन जगू नये. खुश रहने का, खुद ही खुश रहने का, खुद भी खुश रहने का, और अपने लोगों को, और जो अपने नहीं है उनको भी खुश रहने का. ही बुद्धाची वाणी आहे ना, नाही का? नाही मीच खुश झालो पाहिजे, फक्त बस मीच आनंदी राहिलो पाहिजे आणि दुसऱ्याचं वाईट झालं पाहिजे. भगवान म्हणाले लोकांना जे तुम्ही वाटाल ते कोणाला मिळेल? आपल्याला मिळेल. भगवंतानं सांगितलं पाखडणारे लोक, तुम्ही आपल्याकडे ऐकताय? एखादी महिला माता भगिनी टोपलीमध्ये किंवा सुपामध्ये काही धान्य घेत असेल, रोडवर उभी असेल, अंगणात उभी असेल, या हेतूने की या धान्यामध्ये, ज्वारीमध्ये, गहूमध्ये, बाजरीमध्ये, तांदळामध्ये जे काही धुवा झालेला आहे, आळ्या पडल्या, किडा आहे, कचरा आहे, तो हवेनं उडून जावा, त्याला मी पाखडावं असं म्हणून जर उभी असेल आणि पाखडत असेल असं, तर भगवान म्हणाले समजा जर हवा फिरली, नाही का, आता समजा असं करत असेल, हवा इकडनं असं ती इकडं चालली आहे, पण जर हवा फिरली तर हवा फिरते का नाही? हवा फिरते की नाही? हवा जर फिरते तर आपल्या जीवनातील गोष्टी फिरतील की नाही? आपण विसरच पडते आपल्याला. जर हवा फिरू शकते, नाही का, जर पाऊस फिरू शकते, जर आग फिरू शकते, तर आपले कर्म फिरतील की नाही? बापा फिरतील ना. हो का नाही फिरणार? कोणासमोर किती हात जोडत बसलो वाईट काम करू करू, तर ते असे हात जोडलेले असले की बा माझ्याकडून घडलं, मी नारळ देतो, हे देतो, ते देतो, काय काय देतो, कोणाला देतो. ते देण्याचा न देण्याचा काही संबंध नाही. लाचलुचपत करण्याचा काय अर्थ आहे त्या? नाही का? लोभापायी भगवान म्हणाले कर्म आहेत आणि कर्म केले की ते उगवणं आहे. ज्याप्रमाणे शेतामध्ये गहू पेरला, अशी कोणती ताकद नाही, कोणती पॉवर नाही, कोणती शक्ती नाही की हरभरा पेरला आणि गहू आला, गहू पेरला आणि बाजरी झाली. होते का असं? आज तकवर न्यूज आली असती अशी? येते का न्यूज? होऊ शकते का असं? ऊस लावला आणि ऊसाला भावच नाही हो, आणि काहीतरी करा आणि याचा कापूस बनवा, कापसाला लय भाव आहे. होते का कापूस? खरं सांग, नाही होते का? कोणी असो, कोणत्याही समाजाचा असो, होऊ शकते का असं? होऊ शकत नाही. कारण कर्म असतात, कर्मापेक्षा मोठा कोणी नाही. म्हणून भगवंताने सांगितलं कर्मच माता पिता आहे, कर्मच बंधू भगिनी आहे आणि कर्मच सर्व वारस आहे. कर्मात शिवाय दुसरं काही नाही आहे. आपण जे याच्याद्वारे आणि ह्याच्याद्वारे मी तुम्ही कोणी असो, जे म्हणून कोणते कर्म करत असेल त्याचा परिणाम आहे. जशाच तसा, आज ना उद्या, उद्या ना परवा असं समजू नये. राजकारणी लोकांकडे पाहून, मोठमोठ्या श्रीमंत लोकांकडे पाहून की हे तुम्ही तर म्हणता बा कर्म आहे, आणि यांच्याकडे हे तर 2-2 नंबरचे कामं करतात, लांडी लबाडीचे कामं करतात, आणि यांना कुठं कर्म सोडतात. तुम्ही बारीक अभ्यास तर करा काय घडते त्यांच्याबरोबर. कुणाला नाव ठेवत नाही आपण, बारीक अभ्यास तर करा काय घडते. माहिती आहे तुम्हाला काय काय घडते? ते लय डेंजर काय घडते. पण सगळ्या गोष्टी त्यांच्या आपल्याला कळत नाही. आपल्याला फक्त सुख दिसते, दुःख कुठं दिसते? काय दिसते मनुष्याला? सुख दिसते, दुःख दिसत नाही मनुष्याला. कुठे बघा तुम्ही पाहताना आपण काय पाहतो? सुख पाहतो, दुःख नाही पाहत आपण. भगवान म्हणाले जेव्हा दुःख पाहायला शिकाल तुम्ही, तर तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्यापेक्षा लोक खूप दुःखी आहे. आपण सुख पाहतो म्हणून काय म्हणतो आपण? लोक तर लय सुखी आहोत, माझ्याच वाट्याला असं कसं काही नसते, माझ्याच वाट्याला असं लय लोकांच्या वाट्याला. आता बाबा आहेत आजारी, ठीक आहे, नाही का, पॅरालिसिस झाला, होऊ नये कुणाला कोणता आजार, कुणाच्या वाट्याला कोणती परिस्थिती येऊ नये. पण असं आहे का जगामध्ये? खरं पाहिलं तर बाबांना पॅरालिसिस अटॅक आला असं आहे का? काही नाही. कोणता आजार असू द्या, कोणताही आजार कुणाच्याही वाट्याला येऊ शकतो. भगवान फक्त कर्म सांगितलं भगवंतानं. कधी कुणाच्या वाट्याला यश आहे, कधी कुणाच्या वाट्याला अपयश आहे, कधी कुणाच्या वाट्याला सुख, कधी कुणाच्या वाट्याला दुःख आहे, कधी कुणाच्या वाट्याला निंदा, कधी कुणाच्या वाट्याला स्तुती आहे, कधी कुणाला लाभ आणि कधी कधी अलाभ म्हणजे हानी आहे. कोणाला चुकतात का ह्या गोष्टी? चुकत नाही. जीवन हेच आहे. त्या जीवनाला आपले हातपाय सगळं व्यवस्थित असेपर्यंत समजून घ्या म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यामुळे हा कार्यक्रम जो इथे आयोजित केलाय त्यासाठीच आहे. जीवनाचा अर्थ आपल्याला समजावा म्हणून भगवंतानं सांगितलं की मनुष्याचं जीवन 99% मनुष्याचं जीवन उद्देशहीन आहे. कसं आहे?
उद्देशहीन आहे. आता समजा तुम्हाला मी विचारलं तुमच्यातल्या कोणाला तरी, लगेच आता तत्क्षण उठा आणि जीवनाचा उद्देश सांगा. तुम्ही गोंधळून जाल बघा. आता मी शब्द वापरला, मनातल्या मनात तुम्ही लगेच विचार केला, तुम्ही गोंधळून गेले आहात. गेले की नाही गोंधळून? काहीच उद्देश नाही, बस चालली गाडी, बस डिझेल डाला है, पेट्रोल डाला है, जा रे गाडी. काम करणारे लोक जातात दिवसभर, सकाळी उठले, फ्रेश झाले, नाश्ता केला, डबा बांधला, गेले कामाला, काम केले, कामावरून घरी आले, जेवण केले, झोपले, संपला विषय आहे ना. हे शिक्षण घेते, नोकरी करते, पैसा झाला, सगळ्या गोष्टी पुढे पुढे जातात ना. वेळ थांबते काय? वेळ थांबत नाही. पण बहुतेक लोक, भगवान बुद्ध म्हणाले, उद्देशहीन जीवन जगतात. जीवनाचा उद्देश नाहीये. आणि भगवंताने सांगितलं जीवनाचा उद्देश असावा मनुष्याच्या, आणि तो कोणता? निर्वाण प्राप्ती. कोणता उद्देश असावा म्हणाले भगवान? निर्वाण प्राप्ती हा उद्देश असावा. आणि निर्वाण जिवंतपणे मिळते, मेल्यावर नाही. काही काही लोक मेल्यावर त्या नावासमोर लिहितात निर्वाणस्थ, निर्वाण झालेले. कायचं निर्वाण? जन्मभर बिड्या ओढल्या, तंबाखू खालाय, बायको सोबत चांगले नाही, नवऱ्यासोबत चांगले नाही, पोरासोबत चांगले नाही, बहिणीसोबत चांगले नाही, कोणासोबत चांगले नाही. नावासमोर काय लिहिले? मेल्यावर. यांच्याकडे लिहितात कैलासवासी, लिहितात ना. काही लोकांकडे सगळ्या धर्मात वेगवेगळं लिहितात बघा. त्यानं कधी कैलास पर्वत पाहिला नाही, त्यानं काहीच पाहिलं नाही, आणि कैलास पर्वत म्हणे, कैलासवासी म्हणे, म्हणजे कैलासाला गेले. ते जिथं कैलास आहे तिथं गेले. कसे जातील? कोणाबरोबर? इथंच नीट नाही, गेल्यावर तिकडे कसे जातील? उडून जातील का? मला सांगा तुम्ही. आईनं जेवण केल्यावर पोराचं पोट भरते का? खरं पाहिलं तर भरत नाही. म्हणणं वेगळं, पण हकीकतमध्ये भरते का? एका भावानं जेवण केलं आणि दुसऱ्या भावाचं पोट भरते, होते का? भरते का? असं नाही भरू शकत. एका शेताला पाणी लावलं आणि दुसऱ्याला पाणी मिळालं, असं होते का? होत नाही. भगवान बुद्ध म्हणाले म्हणून कर्माची गोष्ट आहे. त्यामुळे सांगितलं की मनुष्याचं जीवन हे उद्देशहीन आहे. मनुष्याने त्याला उद्देश वालं बनवलं पाहिजे. आणि उद्देश कोणता असावा? निर्वाण प्राप्ती. या जिवंतपणामध्ये निर्वाण कोणाला प्राप्त होऊ शकते? जे दान पुण्य, शील पालन आणि ध्यान करू शकतात त्यांनाच निर्वाण प्राप्त होऊ शकते. इतर कुणालाही निर्वाण प्राप्त होऊ शकत नाही. ते भिक्खू असो का ग्रहस्थ असो का अजून कोणत्या जाती धर्माचे लोक असो. निर्वाण म्हणजे काय? तर भगवंतानं सांगितलं की मनाची अशी अवस्था की जिथे राग नाही आहे, जिथे द्वेष नाही आहे, जिथे लोभ नाही आहे, जिथे अहंकार नाही आहे, जिथे ईर्ष्या नाही आहे, जिथे संशय नाही आहे, जिथे मनाची न्यूट्रल अवस्था, जिथे परिणामहीन मनाची अवस्था, एकदम न्यूट्रल, परिणामहीन. भगवान बुद्ध म्हणाले परिणामहीन मनाची अवस्था जेव्हा आपण बनवू त्याला निर्वाण म्हटलेलं आहे. आणि निर्वाण हे कुणालाही प्राप्त करता येते, पण त्या मार्गाने गेलो तरची गोष्ट. निब्बानं परमं सुखं वदंती बुद्धा म्हटलंय. सर्वोत्तम सुख या जीवनामध्ये कोणता आहे म्हणाले भगवान? निर्वाणाचं सुख सर्वोत्तम आहे. कारण ती मानसिक अवस्था अशी आहे की तिथे कोणी भांडो का वाद करो का कोणी काय करो काही संबंध नाही. नॉर्मली जीवनामध्ये असे लोक फार कमी असतात. नाही तर बापा धक्क्याला बुक्का, मला बोलले, मला मारलं, मला म्हटले, मला केलं, माझ्याकडे पाहिलं नाही, मला कुंकू लावलं नाही, मला हळद लावली नाही, मला काय लावलं नाही, भलानं गेलं नाही, बिस्तानं केलं नाही, आहेर दिलं नाही, साडी दिली नाही, रुमाल दिला नाही, नाक पुसायला काही दिलं नाही. म्हणजे लोक परेशान. लग्नात मारामारे, साखरपुड्यात मारामाऱ्या. हो कशावरून? ते कुंकू लावलं नाही. नाही लावलं काय फरक पडला? काय कंपाळ खराब झालं आपलं की काय झालं? पण बघा ना, गोष्ट शुल्लकच आहे, पण त्याच्यावर वादी होतं. आहेर दिला नाही म्हणते, मला आहेर काय 150 रुपयाचा आहे, आणि ते बी कपाटात ठेवून राहते आपले. पण भांडण त्याच्यावरून की जे कपाटात ठेवून राहते. गोष्टी शुल्लकच राहतात, पण त्याच्या गाठी मारल्या जातात. आणि गाठ मारणारे जेवढे लोक आहेत या जगतामध्ये ते कधीच खुश राहू शकत नाही. म्हणून भगवान म्हणाले त्या छोट्या मोठ्या ज्या कोणत्या गोष्टी असतात जीवनामध्ये घडणाऱ्या दुःखाच्या, परेशानीच्या, त्रासाच्या, त्या डिलीट मारायला शिका. मोबाईलमध्ये डाटा जास्त झाल्यावर कसा डिलीट मारतो का नाही? हौसेने काढलेले व्हिडिओज असतात, हौसेने काढलेले फोटो असतात, पण जेव्हा अजून त्याच्यापेक्षा चांगले व्हिडिओज फोटोज असतात ते त्याच्यात स्टोअर करायचे म्हणून काय करतो आपण? मारतो का नाही डिलीट? आता बुद्ध गेला, आम्ही जातो, लोक म्हणते जी ते स्टोरेज तुमच्या याच्यात काढा, आमचं फुल झालं. मी म्हटलं बा माझ्यात काढत नाही फोटो, कारण फोटो ठेवायचा काय आपल्याला जास्त इंटरेस्ट नाही. कारण ते फोटो मलाही माहिती आहे की मला लागते स्टोरेज यूट्यूबसाठी, ते आपल्याकडून डिलीट होतात. काय करावं त्या फोटोला?
एखाद 2 फोटो ठीक आहे हो, पण इथला ठेवला, तिथचा ठेवला, कुठला ठेवला, हे सांगतोय यासाठी की छोट्या छोट्या गोष्टीचं गाठी मारून ठेवू नका. तुम्हालाही सांगतोय आणि आपल्या चॅनलद्वारे सर्वांनाच सांगतो की जीवन खूप चांगलं आहे. तसं पाहिलं तर जीवनाचा उद्देश ठेवायचा, स्वतःला चांगलं बनवायचं. भगवान बुद्ध म्हणून म्हणाले की प्रत्येकाचं जीवन उद्देशहीन आहे, त्याला उद्देशवालं बनवा. जीवन हे अज्ञात आहे म्हणाले भगवान. जीवन कसं आहे मनुष्याचं? अज्ञात आहे. पुढच्या क्षणी काय होईल माहिती आहे का आपल्याला? आता तुम्ही इथे बसला, बरोबर की नाही? कोणाची गोष्ट? माझी, तुमची, सगळ्यांची. पुढल्या क्षणी काय होईल पता है किसी को? अगले क्षण क्या हो सकता है ये कोई बता नहीं सकता. कोई बता नहीं सकता की आगे क्या हो सकता. सांगू शकते कोणी? ते भविष्यवाले बसतात बघा कधी कधी. तेच कपडे 12 वर्षापूर्वी पाहिलेले हो, तीच टोपी, तोच कपडा, तोच पोपट. आता त्याला त्याचं भविष्य कळेना. सर्वसामान्य लोक याच्याबद्दल विचार करत नाहीत, पण बघा ना तुम्ही विचार करू. भविष्य दुसऱ्याचं पाहते, दाखवा म्हणते, हात तुमची रेषा इकडं गेली, कोणती तिकडं गेली, कोणती इकडं गेली, कोणती कैची आली म्हणते, काय काय आलं म्हणते, कोणता शनी आहे, मंगळ आहे, बुध आहे, गुरु आहे, फलानं करा, दिसताना करा, काय काय करा. आणि याचं भविष्य कोण पाहावं? भविष्य पाहणार आहे त्याला त्याचं भविष्य कळना की जिंदगी याच पोपटात चालली आपली. आपला पोपट आहे बदले ना, आपला कपडा आहे बदल ना, आणि काहीच बदले ना. त्याला त्याचं भविष्य कळणार लोक त्याच्या मागे आहेत का नाही? आणि म्हणून भगवंतानं सांगितलं की जीवनाचं कधी काय होईल हे सांगता येत नाही. जीवन हे अज्ञात आहे आणि त्या अज्ञात असणाऱ्या जीवनामध्ये आपण अहंकारी बनता कामा नये. हे माझं, ते माझं, हे माझं, ते माझं, असं तसं, याने मला मारलं, याने मला लुटलं, मुलं माझे, मुली माझ्या, आई वडील. भगवान म्हणाले हकीकतमध्ये काही आपलं नाही. कशावरही आपला पूर्ण अधिकार नाही आहे का? कशावरच पूर्ण अधिकार नाही आपला. हेच तर जीवन आहे, याला अज्ञात जीवन म्हणतात. भगवान बुद्ध अज्ञात जीवन आहे. काय सांगता येते? तेच पोरग की ज्या पोरासाठी झाल्यावर आपण त्याच्या बरोबर वजनाच्या पेढे वाटले, साखर वाटली, आणि लग्न झाल्यावर 6 महिने वर्ष झाले, तेच पोरग की ज्याच्यामुळे आपण रडतो. परिस्थिती बदलली की नाही? वेळ बदलली की नाही? बदलते काय? वेळ. आपण नाही बदलत, आपण बदललो पाहिजे. वेळ तर बदलते ना, वेळ तर पुढे पुढे चालली आहे. आपण बदलत नाही, वेळ बदलते, आपण बदललो पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले कारण जीवन हे अज्ञात आहे, जीवन हे कठीण आहे म्हणाले भगवान. कसं आहे जीवन मनुष्याचं? कठीण आहे की नाही? कठीण. बापा लय कठीण आहे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. दुरून डोंगर चांगला दिसते, जवळ गेल्यावर काटे कुटे, बोरीचे बाबळीचे झाडं, मोठमोठे दगड, काय काय दिसते का नाही? आणि दुरून तर त्याच्यावर कविता करते, वा वा हिरवा हिरवा गाल डोंगर आहे, काय काय डोंगर आहे. हकीकत मध्ये जाते का तिथं? बघा ना तुम्ही. आणि म्हणून जीवन हे कठीण आहे. प्रत्येक पावली कठीण आहे. बघा आता बाबाला जीवन कठीण आहे का नाही? डोळे आहे, पाय आहे, हात आहे, मन आहे, माणसं दिसतात, ओळखीचे आहे, पोरगी समजते, पोरगा समजते, सगळं समजते. पण जे जवानपणात जमत होतं ते जमते का? जमू शकत नाही. प्रत्येकाचं जीवन कठीण आहे. पोरगा पोरगी लग्नाच्या अगोदर पोरगी फार चांगली आहे म्हणते, बायको फार चांगली आहे म्हणते, मायबापांना सून फार चांगली भेटली, किंवा तिकडचे म्हणतात जावई फार चांगले भेटले, जावयाचे मायबाप फार चांगले भेटले. 6 महिन्याने कळते, वर्षाने कळते चांगले वाईट काय काय गणित. मग त्याच्यावर कविता, असे कुठे जावई असते का, असा कुठे नवरा असते का, अशी कुठे सून असते का? गणित आहे का नाही? आहे ना? हेच गणित आहे. तुम्हाला सांगतो अपवाद वगळता. म्हणून जीवन फार कठीण आहे. जे जसं आपल्याला वाटते तसं काही जीवनामध्ये नाही आहे. भगवान म्हणाले त्याच्यासाठी आपण या जीवनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे की आपण आपलं शरीर, आपले विचार आणि सगळ्याच गोष्टी परिवर्तनशील आहे. म्हणून जीवन कठीण आहे. जे लोक आपल्याला चांगले म्हणू शकतात तेच लोक आपल्याला वाईटही म्हणू शकतात की नाही? भ्रमात राहू नका म्हणाले भगवान. भ्रमात राहू नका. ऍक्च्युअल मध्ये जीवन जगा, ऍक्च्युअल मध्ये विचार करा, हकीकत मध्ये विचार करा जीवनाचा. भगवान म्हणाले की तुमचा भ्रम निराश होणार नाही, म्हणून हकीकत मध्ये विचार करा. जास्त असं वाहत जाऊ नका म्हणाले. भ्रमात राहू नका की हे असे बोलतात प्रश्न. आम्हाला पण त्याची जाणीव आहे, भगवंताची वाणी आहे ना, असं नाही आहे. मी नेहमी सांगतो, त्या दिवशीचे शॉर्ट व्हिडिओ बनवला मी की सोशल मीडियावर टाकला की असं कुणालाही वाटता कामा नाही की लोक आमची प्रशंसाच करतात. बिलकुल खोटं आहे ते. लोक कायमस्वरूपी ना कोणाची प्रशंसा करू शकतात ना कोणाची निंदा करू शकतात. चोरावरही अशी कधी कधी वेळ येते की ज्याला लोक चोर 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 म्हणतात. कधी कधी वेळेला त्याला लोक म्हणतात तुमच्यासारखं कोणीच नाही म्हणतात, चांगलं म्हणतात की नाही. एखादी वाईट स्त्री असेल, कुणाची भगिनी माता असेल समजा, एक उदाहरण म्हणून नाही का,
कधी कधी त्यांना म्हणतात अरे ते बरोबर नाही म्हणतात, चांगलं नाही असं तसं. आणि कधी कधी असं होतं की त्यांच्या एवढं कौतुक कोणाचंच नाही, तुमच्यासारखं कोणीच नाही म्हणतात, बाकी सगळे वाईट, तुम्ही फार चांगले म्हणतात की नाही लोक. आणि कधी कधी लय चांगले, हकीकतमध्ये लय चांगले, कोणी एखादी स्त्री असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, आम्ही असू, लय चांगले समजा कोणी असेल, वाणी चांगली, मन चांगलं, वागणं चांगलं, सगळ्या गोष्टी, तर त्यांना म्हणतात ते बरोबर नाही, ते बरोबर नाही म्हणतात, ते फटकळ्या म्हणतात, त्याच काय खरं त्यांना बोलू नको म्हणतात, त्यांना विचारू नका, त्यांच्या जवळ जाऊन होते की नाही असं. म्हणून भगवंतानं सांगितलं जीवन फार कठीण आहे, आणि आहेच कठीण, जीवन फार अल्प आहे म्हणाले, शॉर्ट, लाईफ इज व्हेरी शॉर्ट, खूप जीवन थोडंसंच आहे का भरोसा. आईच्या उदरात असलेलं बाळ, 1 महिन्याचं बाळ, कुठलं तरी कारण निमित्त ठरते आणि बाळ तिथेच 1 महिन्याचं संपतं, कधी 2 महिन्याचं, कधी 3, 4, 5, 6, 7, 8, 9 महिन्यात जाते ना, कधी कधी जाते ना. आईच्या उदरात मृत्यू येऊ शकतो आपल्याला. भगवंताने सांगितलं जीवन हे अल्प आहे, शॉर्ट आहे, छोटंसंच आहे. बालपणात मृत्यू होतात का नाही बाळाचे, तारुण्यात येताना मृत्यू होतात का नाही. आता एक व्हिडिओ पाहिला काल परवाला मी सोशल मीडियावरती, जेवणाची ऑर्डर दिली, तुम्ही पाहिला असेल बघितलं, जेवणाची ऑर्डर दिली, हो जेवण येत आहे, मेला तिथे माणूस, गेलं की नाही ते मरून. असंच जीवन आहे, शॉर्ट आहे, फक्त अल्प आहे जीवन, काही भरोसा नाही आहे आपला, कोणाचाही भरोसा नाही, माझा तुमचा कोणाचा भरोसा नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले जीवन अल्प आहे, आणि भगवान म्हणाले जीवन हे दुःखयुक्त आहे, पावलो पावलो. कसं आहे, आता तुम्ही बसल्या प्रवचन ऐकतात म्हणून तुमचा मूड ठीक आहे, काहीतरी आपण आपल्यासाठी गोष्ट चालली बा, मन लावून प्रसन्न होऊन तुम्ही ऐकू लागले का नाही. पण हेच जर तुम्हाला 2-3 घंटे ऐकवायला पुन्हा मी माझ्याकडून, आपण तसं करत नाही बापा, सायकॉलॉजी माहिती आहे आपल्याला. पण समजा किती गोड असेल, आता ऊस किती जरी गोड असला आणि मुळी ठेवली आपल्या पुढे, खाऊ शकतो काय आपण एकदाच, लयच गोड आपण खाऊ शकतो काय. पंचपक्वान्न, आता यांनी तर बापा हरभऱ्याची भाजी, ती मेथीची भाजी, बेसन, ज्वारीची भाकर, गुलाबजामुन, ते समोसे, खीर, त्या आपल्या तुरीची आमटी, अजून काय काय ठेवलं होतं, 2 ताटं भरूनच्या भरून आणले ताई. गावाकडचा मेवा होता, रानमेवा सगळा. त्यांना वाटलं बा भंतेजी खातात आता. मी त्यांना सुरुवातीला म्हटलं 10 लोकांचं जेवण कोण ठेवलं माझ्यासमोर, त्यांचं थोडंसंच काढलं आपण खाल. पण याचं सांगतो यासाठी की पंचपक्वान्न जरी ठेवले तर आपण ते एकदाच खाऊ शकतो का सगळे, जरी गोड असेल किंवा काहीही जरी असेल, खाऊ नाही शकत. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की जीवन हे जे काही आहे हे दुःखयुक्त आहे, प्रत्येकाचं जीवन. म्हणून तुम्ही ते बसलात का नाही हे सांगतो ह्यासाठी की 2-3 घंटे झाले की लगेच तुमचा गुडघा तुम्हाला इंडिकेट करते, अरे आता बस झालं, कंबर लगेच इंडिकेट करते, अरे बस झालं, हे बाकी इथून गेले तिथं खुर्चीवर दौडी बसले का नाही. प्रॉब्लेम आहे, गुडघ्याचा प्रॉब्लेम, कमरेचा प्रॉब्लेम, प्रत्येकाला प्रॉब्लेम बाबा, आम्हाला आहे प्रॉब्लेम, गाडी चालू प्रवास करू कंबर दुखते. म्हणजे दुःख सांगत नाही आपण, ही गोष्ट वेगळी आहे. परंतु भगवान म्हणाले जिथे शरीर आहे तिथे आजारपण आहे, जिथे शरीर आहे तिथे मरण आहे, जिथे शरीर आहे तिथे म्हातारपण आहे, हे ठरलेलं आहे निश्चित, आणि निसर्गाचा नियम आहे, याला कोणीही अपवाद नाही. म्हणून बाबांच्याही आजाराला कोणी अपवाद नाही आहे. भगवान म्हणाले जे जे घडते ते स्वीकारलं पाहिजे. आता स्वीकारल्या वाचून दुसरं काही आहे का, उपाय आहे का, उपाय नाही ना. आता दादा सेवा करते, त्यांचा सुपुत्र ताईने सांगितलं की भाऊ खूप सेवा करते मनोभावे, त्यांच्या मिसेस जे आहे म्हणजे बाबाच्या सुनबाई पण खूप मनोभावे सेवा करतात. बिलकुल हे महान पुण्य आहे की ते सेवा करतात. काहींना तर सेवाही घडत नाही. हो घडते का सेवा, अहो कोणी विचारायला तयार नाही. आजकाल पाहतो, मी त्या दिवशीच सांगितलं, आपल्या मुंबईतला सहारा ग्रुपचा मालक, सहारा ग्रुपचा मालक, त्या मालकाचा मृत्यू झाला आता काही दिवसापूर्वी. सहारा टॉपची कंपनी आहे जगामध्ये, त्याचा मेन बॉस मृत्युमुखी पडला, मेला तो. सारी दुनिया, श्रीमंत बिझनेसमॅन, नट नटी त्याच्या अंतिम संस्काराला आले, पण ना पोरगा आला, ना बायको आली, ना सुना आली. अंतिम संस्काराची गोष्ट करतो तुम्हाला, बाहेर देशात होतो आले, आणि जीवनभर काय कशासाठी राब लागले, पैसा कमवावा. विरोध नाही आहे पैसा कमवायला, बिलकुल पैसा कमवला पाहिजे, घर बनवलं पाहिजे, गाडी असली पाहिजे, शोक जीवन जगलं पाहिजे. पण हे करत असताना आपण आपल्या माणसांपासून दूर चाललोय काय, ह्याचा पण तर विचार केला पाहिजे.
नाही तर आपल्या एवढं स्वार्थी भोंगी कोणीच नाही, आपल्या एवढं मूर्ख कोणीच नाही. तर आपण आपल्या पुढचं जीवन जगतो, आपल्यासाठी आई वडिलाचा विचार असला पाहिजे सदोदित आपल्या मनामध्ये, बायको लेकरांचा विचार असला पाहिजे सदोदित आपल्या मनामध्ये, नातेवाईक यांचा विचार असला पाहिजे, त्याशिवाय आपले धर्मगुरू समाज यांचा विचार असला पाहिजे सदोदित आपल्या मनामध्ये. तर त्या जीवनाला अर्थ. नाही तर आपल्यासाठीच जगायचं, आपल्यासाठीच जगायचं. काय अर्थ त्या जगण्याला की जे जीवन आपल्यासाठीच आहे. बाबासाहेबांकडे काय कमी होतं, शिवाजी महाराजांकडे काय कमी होतं, शाहू महाराजांकडे काय कमी होतं, महात्मा फुले, जिजाऊ, सावित्री, रमाई काय कमी होतं. तसं पाहिलं तर श्रीमंत होते ना, गर्भश्रीमंत होते, राजी लोक होते, परंतु मन मोठं होतं, मनामध्ये करुणा होती, दया होती, परोपकाराचा भाव होता, इतरांसाठी पण जगले. जीवन त्यालाच म्हणतात की दुःख आपलं बाजूला करून, दुःखाला विसरून आपण खुश राहू शकलो पाहिजे, आनंदित राहू शकलो पाहिजे आणि इतरांनाही आनंद देऊ शकलो पाहिजे. कारण जीवन बघा थांबत नाही. थांबते का वेळ? वेळ थांबत नाही. भगवान म्हणाले ज्याप्रमाणे एखाद्या आंब्याच्या झाडाला आंबा लागतो, आता फुलोरा आलेला आहे बघ, मोहर आलेला आहे ना आंब्याच्या झाडाला, काही आंबे बाहेर मोहर आला बघ, मोहर आला तर मोहर आला म्हणजे मोहरीसारखे आंबे यायला सुरुवात झाली. काय बरोबर, मोहरीसारखे आंबे असतात. मोहरी म्हणजे तिख्या, तिखी एवढेच बारीक, तर ते मोठे 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 होतात. पिकायला पाडाला येईपर्यंत सगळेच राहतात. पाडाला येईपर्यंत सगळे झाडाला राहतात का? राहत नाही. काही आज पडतात, काही सकाळी पडतात, काही दुपारी पडतात, काही संध्याकाळी पडतात, काही उद्या पडतात, काही परवा तेरवा, असे करता 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 काही आंबे राहतात मोजके की जे शेवटपर्यंत राहतात. परंतु भगवान म्हणाले की ज्याप्रमाणे एखाद्या झाडाला लागलेलं फळ, आंब्याचं उदाहरण दिलं भगवंतानं की जसा एखाद्या झाडाला मोहर आला, त्या मोहराला लागलेले फळ बारीक बारीक ते मोठे मोठे होत जातात, थांबत नाहीत आणि मोठे मोठे होऊन एक दिवस पाडाला येतात आणि पाडाला आले की खाली गळून पडतात. काही काही पाडाला येण्याच्या अगोदरच गळून पडतात, काही काही कैरी होण्याच्या अगोदरच गळून पडतात, तर काही काही तिख्या एवढाले असताना, काही बोरा एवढाले, काही आवळ्या एवढाले असताना, काही पेरू एवढाले असताना खाली गळून पडतात. मनुष्याच्या जीवनाचं भगवान म्हणाले असं आहे का नाही सत्यता? निसर्गाचा नियम सांगितला भगवंताने, कुणाचं बटन कधीही दबू शकतं. चांगल्या वाईटाचा काही संबंध नाही. पूर्वीचं कर्म आहे, पूर्वीचं कर्म जसं असेल, जे कोणतं कर्म बरोबर त्याच्यानुसार आपलं गणित जीवनाचं चालते. म्हणजे याचा अर्थ असा नाही की समजा बाबाला पॅरालिसिस झालाय तर एकटेच पापी आहेत. इथे प्रत्येकाकडून पुण्य आणि पाप घडते, फक्त त्याचा प्रकार वेगवेगळा असते. म्हणून कोणाला काय आणि कोणाला काय, लक्षामध्ये, कोणाला काय आणि कोणाला काय. जसं सहारा ग्रुपच्या मालकाचं सांगितलं मी तुम्हाला, त्याच्याकडे सगळं होतं पण जवळ कोणीच नाही. पैसा गडगंज श्रीमंती होती पण जवळ कोणी. त्यानंतर ते रेमंड, माहिती रेमंड कंपनी होती, कपड्याची कंपनी आवडते रेमंड. त्या दिवशी वृद्धाश्रमातून काहीतरी मी ती त्याच्या मालकाचा ते बघितला व्हिडिओ. त्यानं सांगितलं माझे 36 घरं आहेत. किती? आणि घरं म्हणजे असे नाही बाबा साधे सुधे, 36 बंगलोज. आणि मला माझ्या पोरांनी घराच्या बाहेर काढून दिलं. तो रडत होता, सांगत होता. ही जीवनाची हकीकत आहे, माहिती तुम्हाला. तर आपण काय उद्देश आहे की नाही जीवनाचा हे कधी पाहिलं पाहिजे म्हणाले भगवान. म्हणून आजारपण येतात, म्हातारपण येतात, सुख दुःख येते, ऊन आहे, पाऊस आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले ज्याप्रमाणे एखाद्या कुंभाराकडून घडवलेलं मडकं असते, माठ असते, ते बनवताना पासून ते नो गॅरंटीमध्ये असते. बघितलं का तुम्ही कधी? एखाद्या कुंभाराला सुंदर मटकी बनवते बघा, रांजण बनवते, छोटे छोटे माठ बनवते, सुंदर प्रकारची त्याची कलाकृती असते, अशा हाताने बनवते. ते बनवतापासून ते मटके, माठ, रांजणं नो गॅरंटीत असतात का नाही? बिलकुल त्याची गॅरंटी नसते. कधी कधी बनवतानाच बिघडते, कधी कधी भट्टीत टाकताना फुटते, कधी कधी भट्टीतच फुटते, कधी कधी भट्टीतून काढताना फुटते, कधी कधी काढल्यावर फुटते, कधी कधी गाडीवर ठेवल्यावर फुटते, कधी कधी विकायला ठेवल्यावर फुटते, कधी कधी विकत घेणाऱ्याकडून फुटते, कधी कधी विकणाऱ्याकडून फुटते, कधी घरी गेलं की पाणी टाकल्यावर गळत राहते, तडका जाते, फुटून. खरं की खोटं? बाबा जीवन असंच आहे. म्हणून हे सांगतो यासाठी की ताईने मोठ्या हेतूने, शुद्ध हेतूने भंतीजींना या ठिकाणी बोलवलाय. आणि भंतीजींना बोलावून बाबा झोपून का होईना आता
सुरुवातीला बडबड करत होते, पण आता झोपून का होईना बुद्धाची वाणी त्यांच्या कर्णपटलावरती पडत आहे. आणि खरं तर भगवंताच्या काळामध्ये काय होत होतं माहिती तुम्हाला? शेवटचा पॉईंट सांगतो की मरणाच्या वेळेला आजही श्रीलंकेमध्ये थायलंड मरताना रडत नाहीत लोक. भगवंताच्या काळात सुद्धा भगवान म्हणाले जर त्यांची सुगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर मरताना त्यांना बुद्धाची वाणी ऐकवा. मरताना त्यांच्याकडून दान पुण्य त्यांच्या नावाने करत राहा. त्यांच्या सुगतीसाठी तुम्ही सहाय्य पण. केवळ रडण्यात काय अर्थ आहे? आणि रडून होईल तरी काय? कोणी जिवंत होईल का रडून? कोणीही असो, कितीही रडलं तरी ते दुःख व्यक्त करण्याची एक बाजू झाली. पण आपण कितीही जरी रडलो आपल्या माणसांसाठी तर कधीतरी अशी घटना घडली आहे का की आपण फार धाय पकडून रडतोय, उरबडून घेऊन रडतोय म्हणून कोणीतरी उठलं म्हणून? आणि असं तरी कुठं घडी घडते काय? बापा लय प्रिय होते, लय रडू लागले तर ती झाला आता अग्नी डाग देऊ लागले आणि बस आता मी जातो तिथं जाऊन झोपतो. असं तरी होते का? होते का असं हकीकतमध्ये? होऊ शकत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं जीवनाच्या अर्थाला समजून घ्या, जीवनाचा सदुपयोग करा, स्वतःसाठीही जगा आणि स्वतःसह आपल्या लोकांसाठी आणि इतरांच्या साठी सुद्धा जगा. जीवनामध्ये सदोदित दान पुण्य करत राहा, शील पालन करत राहा, ध्यान करत राहा, मंगलमैत्री करत राहा, जास्तीत जास्त मंगलमैत्री करत राहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पुण्य कर्म करत असताना प्रसन्न मनाला ठेवत राहा. चेहऱ्यावर असे प्रसन्न भाव ठेवत राहा. रडके, टेन्शनवाले, नैराश्यवाले भाव मनात चेहऱ्यावर ठेवू नका, नाही का? आपल्याच वाट्याला आहे असं बिलकुल मनामध्ये काही बाळगू नका. जो हमारे साथ हो रहा है वो हमारे साथ हो रहा है असं बिलकुल वाटून घेऊ नका. वो सबके साथ जो हो रहा है वो अपने साथ होते रहता है. आणि त्यामुळे ताईने आम्हाला इथे या ठिकाणी बोलवलं. चव्हाण ताईने, त्यांच्या मुलीने सुद्धा ते अमेरिकेला आहे, त्यांनी आम्हाला बोलवलं. कांबळे परिवाराचा त्यांचं काय म्हटलं बाबा, हरदडकर, गावाचं नाव हरदडकर आहे. तर हरदडकर परिवाराने आम्हाला बोलवलं. दादाने, ताईने आम्हाला सर्व परिवाराने या ठिकाणी बोलवलं. आज ही मार्गशीर्ष पौर्णिमा. खरं तर तुम्ही पुण्यवान आहात की मार्गशीर्ष पौर्णिमेला नांदेडकरांना सगळ्यांना तुम्हाला प्रवचन ऐकायला मिळालं. बुद्धाची वाणी आजच्या उपोषदिनी तुम्हाला ऐकायला मिळाली. तेव्हा या धम्मदानाच्या माध्यमातून, या धम्मदेसनेच्या माध्यमातून आपण जे म्हणून काही कुशल कर्म पुण्यकर्म करताय, या संपूर्ण पुण्यकर्माच्या बलाने बाबांना निरोगी आयुष्य लाभावे, मरणोत्तर त्यांना सुगती प्राप्त व्हावी आणि संपूर्ण परिवार त्यांना सुख शांतीचे जीवन प्राप्त व्हावे, सर्वांच्या इच्छा आकांक्षांची पूर्तता व्हावी, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना मी माझ्या शब्दांना 2 मिनिटात बोलतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं नमः. The great happiness. बुद्धं